नमस्कार मित्रांनो, आज आपण पीक पाहणी प्रयोगांवर आधारित एक मोठी अपडेट पाहणार आहोत आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या राज्यभरात सुमारे 12,000 पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत आणि यापैकी जवळपास 6,000 प्रयोगांच्या आधारावर नुकसान भरपाई निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे अजून 50% डेटा बाकी आहे. आता थेट मुद्द्यावर येऊयात. कोणत्या विभागाला किती निधी मिळाला? तर यामध्ये मराठवाडा यावेळी सर्वात पुढे आहे. इथे एकूण जवळपास 978 कोटी रुपयांची मंजुरी इथे मिळालेली आहे. नांदेड जिल्हा सर्वात वर तब्बल 800+ कोटी, हिंगोली जवळपास 99 कोटी, परभणी सुमारे 63 कोटी, जालना आणि संभाजीनगर खूपच कमी रक्कम. म्हणजे एकट्या नांदेडनेच मोठा वाटा इथे घेतलेला आहे. त्यानंतर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भात एकूण 62 कोटींच्या आसपास निधी मंजूर झालेला आहे. गोंदिया आघाडीवर आहे. वर्धा, बुलढाणा, भंडारा हे मध्यम आहे आणि बाकीचे जिल्हे आहे 2 ते 3 कोटी रुपयांच्या रेंजमध्ये आहे. आता पश्चिम महाराष्ट्रात जर बघायचं झालं तर इथे चित्र थोडं वेगळं आहे. इथे सोलापूरमध्ये सुमारे 6 ते 7 कोटी, सातारा, सांगली इथे मध्यम रक्कम इथे मिळालेली आहे. पुण्यामध्ये खूपच कमी आहे आणि कोल्हापूरमध्ये फक्त काही हजारांवर आहे. हे खूपच सरप्राइजिंग आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचं जर झालं तर या भागात एकूण 130 कोटी रुपयांना इथे मंजुरी मिळालेली आहे. अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त म्हणजे 100 कोटी. त्यानंतर नाशिकमध्ये 8 कोटी, बाकी जिल्हे 1 ते 2 कोटींवर आहे. त्यानंतर कोकण विभागात एकूण 30 ते 35 कोटी, ठाणे आणि पालघर मुख्य वाटा आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इथे खूपच कमी रक्कम इथे दिलेली आहे. सध्या एकूण मंजुरी 1219 कोटी आहे. ही फक्त 50% आकडेवारी आहे. उरलेली 6,000 प्रयोग इथे जोडले तर एकूण रक्कम 2200 ते 2300 कोटी रुपयांपर्यंत इथे जाऊ शकते. यामध्ये मित्रांनो ही अंतिम आकडेवारी नाहीये. आणखीन अपडेट येणार आहे आणि त्यामध्ये मोठे बदल इथे होऊ शकतात. मागच्या वर्षी हजारो कोटींचा निधी इथे मिळालेला होता आणि यावेळी काही जिल्ह्यांना लाखात सुद्धा इथे रक्कम मिळते. हे का होतं याचा विचार करायला हवा. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात अपडेट हवी असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.